महाएमटीबी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी सौरभ रामचंद्र मुळे, कॅमेरावरती आहेत हर्षद दहीबावकर। जितेंद्र आव्हाड यांनी एक वक्तव्य केलं होतं। ते वक्तव्य क्रांती रेडकर यांना होतं। ते म्हणजे हमाम में सब नंगे, इतिहास हा सर्वांना असतो असं त्यांचं म्हणणं होतं। यावरती मला एक कविता आठवते। ती कविता अप्रतिम आहे। त्या कवितेच्या अशा काही ओळी आहेत, ते म्हणजे लगेगी आग तो आएंगे कई जद में, यहाँ पे सिर्फ हमारा मकान थोडी है। आचार्य अत्रे यांचं एक वक्तव्य होतं की महाराष्ट्रालाच फक्त इतिहास आहे आणि इतर राज्यांना आहे तो फक्त भूगोल। त्याप्रमाणे मला बोलावं असं वाटतं की मंत्री हो, खरं तर तुमच्या भूतकाळातील पराक्रम बघता इतिहास फक्त तुम्हालाच आहे, आम्हाला तर फक्त भूतकाळ आहे। आज आपण त्यांच्या वक्तव्यावरती, आर्यन खान केस संदर्भात समीर वानखडे यांच्यावरती जे काही आरोप झाले त्याच्यावरती, आणि त्यानंतर संजय राऊत यांनी क्रांती रेडकर यांच्या पत्राला उत्तर देताना जे काही वक्तव्य केलं त्याच्याविषयी आपण सविस्तर बोलणार आहोत, जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम जितेंद्र आव्हाड यांच्या इतिहासाविषयी थोडे गप्पा मारण्याच्या आधी एक कथा आपण समजून घेऊयात, जाणून घेऊयात। नीट ऐका। ती कथा अशी असते की एकूण 3 मुलं असतात एका वर्गात, ते एकमेकांचे खूप मित्र असतात आणि हा जगाचा नियम आहे की एकाच पातळीचे किंवा एकच समान गुणधर्म असलेले व्यक्ती कधीच एकमेकांचे मित्र असत नाहीत। विविध टोकं असलेलेच नेहमी एकमेकांना आकर्षित करतात। पहिला मित्र जो असतो तो प्रचंड हुशार असतो, अभ्यासात परीक्षेत नेहमी तो प्रथम क्रमांक मिळवतो। दुसरा जो मित्र असतो तो मित्र हा मध्यम, म्हणजे ना अभ्यासात पण एवढा उत्तम, परंतु त्याचं वाचन दांडगं असतं। त्या पद्धतीने त्याला अशा नवनवीन गोष्टी जाणून घ्यायला खूप आवडतात, परंतु अभ्यासाचे शालेय पाठ्यपुस्तक आवडत नाहीत। तर तिसरा जो मित्र असतो तो तिसरा मित्र हा गुंडगिरी करण्यात खूप हुशार असतो। तिघे मित्र एकमेकांना वेगवेगळ्या प्रसंगी मदत करतात। जसं अभ्यासामध्ये हा यांना मदत करतो हुशार पोरगा, आणि जो गुंड असतो तो मारामारीमध्ये मदत करतो। मधला पोरगा कधी वक्तृत्व स्पर्धा असेल किंवा कवितेची स्पर्धा असेल त्यावेळेस मदत करतो। काळ पुढे जातो, परीक्षा संपते, म्हणजे शाळा संपते, कॉलेज सुरू होतं, आणि कॉलेज सुरू झाल्यानंतर त्यानंतर जेव्हा सगळे आपापल्या करिअरमध्ये जातात आणि एक दिवस एकमेकांना ते सगळे विसरतात आणि एक दिवस एकत्र येतात, त्यावेळी त्यांना कळतं की हा जो गुंड असतो तो राजकारणी झालेला असतो, जो मधला असतो तो IAS झालेला असतो, आणि याने ज्याने हुशार पोराने सायन्स निवडून इंजिनिअरिंग घेतलेलं असतं तो मात्र यांच्या हाताखाली कुठेतरी एक कर्मचारी बनून राहतो। सध्या परिस्थिती अशीच आहे। हुशार माणसं कुठेतरी कोणाच्या तरी हाताखाली येतात आणि 10वी 12वी पास झालेली माणसं त्यांचा जो वापर आहे तो बाहुलीसारखा करून घेत असतात। जितेंद्र आव्हाड हे दलित नेते, दलित चळवळीतून उदयास आलेले हे नेते आहेत। शरद पवारांचे अत्यंत जवळचे हे मित्र आहेत, त्यांचे मित्रच आहेत, कारण शरद पवारांनी जितेंद्र आव्हाडांच्या रॅलीमध्ये सुद्धा त्यावेळी ते तिथे उपस्थित होते, त्यामुळे ते एक त्यांचे फार जवळचे मित्र सुद्धा आहेत। इतिहासाचं जेव्हा आपण बोलायला जातो तेव्हा जितेंद्र आव्हाडांनी, कारण आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला अभिश्राप आहे तो म्हणजे विस्मरणाचा, विस्मरण अनंत करमुसे प्रकरणाचं। जितेंद्र आव्हाडांनी हे विसरू नये की हमाम में सब नंगेच्या वेळी अनंत करमुसे याला सुद्धा त्याच्या पाठीवरती कितीतरी वण अजून पण त्याच्या त्या नग्नतेचे, क्रूरतेचे दर्शन करून देतात। अनंत करमुसे यांच्या प्रकरणाचं जेव्हा जे काही प्रकरण सुरू होतं हायकोर्टामध्ये, राज्य सरकार, राज्य यंत्रणा त्याच्याविषयी काहीच करत नव्हती, संपूर्णतः न्यूक्लिअर होती। अनंत करमुसे यांची भाषा त्यावेळी अयोग्य होती, परंतु एक मंत्री असणं आणि कोणाला तरी आपल्या घरी बोलून मारणं हे किती उचित आहे, म्हणजे किती उचित आहे हाचा प्रश्न आपल्याला विचारला पाहिजे। राज्य सरकार काहीच करत नाहीये हे बघून अनंत करमुसे यांनी मागणी केली की इतर मोठ्या तपास यंत्रणेकडे याची तुम्ही चौकशी सोपवा। त्यानंतर मात्र आता काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांना अटक होते आणि काहीच दिवसांमध्ये त्यांची सुटका सुद्धा होते। हे आर्यन खान आणि इतर प्रकरणांमध्ये तुम्हाला हे माहिती नसेल की जितेंद्र आव्हाड यांना अटक सुद्धा झाली होती आणि ते कधी बाहेर आले, याचं कारण मला असं वाटतंय, कदाचित मी बोलतोय, कारण ही जी तपास यंत्रणा आहे ती दुसऱ्या कुठल्या तरी तपास यंत्रणेकडे जाऊ नये, ती राज्याच्या अंतर्गतच राहावी, आणि अनंत करमुसेनेचा दावा करू नये की आव्हाडांच्या विरोधात कोणी काहीच करत नाहीये। असं काही होऊ नये यासाठी कारण त्यांना अटक पण झाली आणि काही दिवसात जामीन मिळून ते बाहेरही आले। फार क्वचित प्रकरणं अशी बघायला मिळतात जेव्हा एखादा राज्याचा मंत्री असतो आणि त्याला अटक होते, मंत्री असताना अटक होते आणि काही दिवसांत त्याची सुटका सुद्धा होते। असो, त्यामुळे आव्हाडांनी मात्र ही भाषा करू नये की हमाम में सब नंगे है, कारण
यात प्रत्येकाला इतिहास असतो आणि हा पराक्रमी इतिहास फक्त काहीच महोदयांना आहे. संजय राऊत यांनी एक पत्र सुद्धा लिहिले. त्या पत्रात म्हणजे क्रांती रेडकर यांनी पत्र लिहिलं होतं उद्धव ठाकरेंना की मी मराठी मुलगी आहे, माझ्यावरती अन्याय तुम्ही कसा होऊ देताय, बाळासाहेब ठाकरे असते तर हा अन्याय झाला असता का. संजय राऊत त्याला उत्तर देताना असं म्हणतात की क्रांती रेडकर या मराठी मुलगी आहेत आणि हे बाळासाहेबांच्या विचारसरणीवरतीच उद्धव ठाकरेंची विचारसरणी सुरू आहे. मला इथे असा प्रश्न पडतो की बाळासाहेबांच्या विचारसरणीवरतीच खरंच आता हे शिवसेनेचा जो कार्यकाळ आहे तो सुरू आहे का. जर असं असतं तर हिंदू सणांना कुठेतरी दाबून लादून त्यांच्यावरतीच फक्त कोरोनाचे काही नियम लादून इतर काही ज्या धर्म आहेत त्यांच्या सणांना सूट दिली गेली नसती, जर हे खरंच बाळासाहेब ठाकरेंच्या विचारसरणीवरती जर आधारित असतं तर. मी पुन्हा एकदा बोलतोय की महाराष्ट्रातल्या तमाम जनतेंना कुठेतरी एक श्राप आहे विस्मरणाचा. त्या श्रापमुळे कदाचित काही दिवसांपूर्वी संजय राऊत हे क्रांती रेडकरला किंवा जितेंद्र रावडे क्रांती रेडकरला तू सभ्य भाषेत बोल, तू नीट बोल असं जे सांगतायत, त्यावरून या महाराष्ट्रात जी शिवरायांचा जो महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रात स्त्रियांचा किती मान ठेवला जातो हे दिसून येते. संजय राऊत यांच्यावरती काही दिवसांपूर्वीच एक केस लागली होती, ती याचिका दाखल झाली होती. त्यामध्ये एका स्त्रीने 36 वर्षाच्या स्त्रीने असं मांडलं होतं की संजय राऊत यांच्या माणसांद्वारे माझ्यावरती पाठलाग ठेवली जाते, पाठलाग केला जातोय, माझ्या पतीला सुद्धा त्रास दिला जातोय. आपण महाराष्ट्राची जनता विसरतो, रोज काहीतरी नवीन प्रकरण येत जातं आणि आपण विसरत जातो. त्यामुळे प्रश्न पडतो आपल्याला की हीच खरी बाळासाहेबांची शिवसेना आहे का, हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरेंचीच ही शिवसेना कशी काय, असा प्रश्न आपल्याला पडतो. कारण हिंदू धर्म भारतीय संस्कृतीची कुठेतरी प्रतारणा होते महाराष्ट्र राज्यात असं दिसून येत आहे. हे सर्व सुरू असताना संजय राऊत, जितेंद्र आव्हाड हे वेगवेगळी टिप्पणी या विषयी करत असताना एक काशिफ खान नावाचं प्रकरण नवाब मलिक यांनी उचलून धरलं होतं. काही दिवसांपूर्वी ते समोर आले होते आणि म्हणले होते की त्या शिपमध्ये, क्रूजच्या शिपमध्ये एक दाढीवाला माणूस होता. ते एकदम सस्पेन्स ठेवून गेले होते. ज्याप्रमाणे एका चित्रपटात सांगितलं जातं की असे मागे म्युझिक वाजते, तसं नवाब मलिक ठेवून गेले होते सस्पेन्स की एक दाढीवाला माणूस कोण हे शोधा आणि तुम्हाला समीर वानखेडे आरोपी आहेत हे कळतील. मुळात तुम्ही कोर्टात का जात नाही जर तो दाढीवाला कोण आहे तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला सर्व काही माहिती आहे. प्रश्न महाराष्ट्र जनतेला पडतोय, परंतु त्याच्या विरोधात त्याच्याविषयी काहीच बोललं जात नाही समाज माध्यमांमध्ये. काशिफ खान आज म्हणजे काही दिवसांपूर्वी ते पुन्हा एकदा आले आणि म्हणले की त्या नवाब मलिक म्हणले की काशिफ खान हे त्याचं नाव आहे त्या दाढीवाल्या माणसाचं, आणि त्यांनी हे प्रकरण उघडकीस आणलं. त्यानंतर काशिफ खानशी बोलल्यानंतर असंही समोर आलं की तो मुळात समीर खान वानखेडे यांना ओळखतही नाही. तो होता त्या क्रूज शिपमध्ये, परंतु त्याला नीट अजून हिंदी सुद्धा बोलता येत नाही, फक्त इंग्रजी बोलतोय. अशी काही पुरावे वेळोवेळी सादर केले जात आहेत, परंतु हे फक्त कुठेतरी काहीतरी दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. जर समीर वानखेडे यांच्या विरोधात तुमच्याकडे ठोस पुरावे आहेत आणि जर ते आरोपी असतील तर नक्कीच त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे, परंतु असे ठोस पुरावे जर तुम्ही कोर्टात का मांडत नाहीत हा प्रश्न आता आपल्याला पडला पाहिजे आणि तो आपण माध्यमांवरती वारंवार विचारला गेला पाहिजे. एसटीचं उपोषण चालू आहे, कितीतरी आत्महत्या केली. आज सुद्धा एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. त्याच्याविषयी फार कमी बोललं जातंय. कोल्हापुरात एवढ्या मोठ्या प्रमाणावरती एसटीचं उपोषण सुरू आहे. ऑक्टोबरच्याच महिन्यात एक रिपोर्ट जाहीर झाला होता, त्यामध्ये भारतात सर्वात जास्त आत्महत्या ही महाराष्ट्र राज्यात होते शेतकऱ्यांची, हे सुद्धा दिसून येतंय. या सगळ्यांवरती मार्ग काढण्यापेक्षा, परीक्षा नीट आयोजित करण्यापेक्षा हमाम में सब नंगे है किंवा अशा एनसीबी फक्त बदनामी आणि लोकांचा छळ करण्यासाठी बनले. केंद्र सरकार आमच्यावरती अन्याय करते, मुद्दामूनच कुठेतरी कुठल्या तरी यंत्रणा निवडणूक जवळ आली की आमच्यावरती धाडी टाकतायत, असं काही बोलण्यापेक्षा तुम्ही जर पूर्णतः प्रामाणिक असाल तर कोणतीही या जगातली यंत्रणा तुम्हाला त्रास देऊ शकत नाही अथवा तुम्हाला शिक्षा देऊ शकत नाही. तेवढा तरी भारतीय संविधानावरती तुम्ही विश्वास ठेवा. या सर्व प्रकरणाला जास्त जोर देण्यापेक्षा, त्यावरती पत्रकार परिषद घेण्यापेक्षा आपण अल्पसंख्याकांचे मंत्री आहोत, अल्पसंख्याकांच्या प्रश्नांना आपण समाजासमोर आणलं पाहिजे, समाज माध्यमांसमोर आणलं पाहिजे, असं न करता उगाच आर्यन खान आणि या सर्वांविषयी बोललं जात आहे. असो, हे जे काही सुरू आहे त्याची सत्यता नक्कीच काही दिवसांमध्ये आपल्या समोर येईलच. हे सर्व सध्या आता ज्या काही निवडणुका येत आहेत त्यामध्ये पालिकेची निवडणूक सुद्धा आहे. या सर्वांना कुठेतरी आपण पुढे येण्याचा किंवा अशी अनेक प्रकरणं मागे दाबून लोकांना विस्मरित करण्याचा प्रयत्न केला जातो.
शेवटी आपल्या सामान्य नागरिकांना समाज माध्यमावरती जे घडतंय तेच दाखवलं जातं. आव्हाडांना अटक झाली किती जणांना माहिती होतं, आव्हाडांनंतर सुटले हे किती जणांना माहिती होतं, महाराष्ट्र राज्य हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये सर्वात अग्रेसर आहे किती जणांना माहिती आहे, एसटीचं उपोषण चालू आहे किती जणांना माहिती आहे. कदाचित तुम्हाला माहिती पण असेल, पण असे कितीतरी अनेक नागरिक असतील त्यांना हे माहिती सुद्धा नाही. याचं कारण समाज माध्यमांवरती याविषयी बोललंच जात नाही तेवढ्या मोठ्या प्रमाणावरती. इथे कुठेतरी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला कुठेतरी धक्का लागलाय का असा प्रश्न सुद्धा आपल्या समोर निर्माण होतो. ज्या काही घटना पुढे येतील या केस संदर्भात अथवा महाराष्ट्र राज्यात, जगात, आंतरराष्ट्रीय माध्यमावरती त्या आमच्या MHA-MTVच्या चॅनलवरती तुम्हाला त्याच्याविषयी तुम्हाला माहिती कळेलच. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्ही फेसबुकवरती हा व्हिडिओ बघत असाल तर लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही यूट्यूबवर बघत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपलं मत, बहुमूल्य मत कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.